विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता अभ्यास करायची वेळ आलेली आहे. आता टॉपिक वाईज विचार करत बसायचं नाहीये. सगळ्या टॉपिक मधले सगळे आय-एम-पी क्वेशन्स मला करायचे आहेत. पुढच्या 3च दिवसात मी तुम्हाला आत्ताच बोललोय, पुढच्या 3च दिवसात मी सगळे आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला देणार आहेत. म्हणजे ते डेफिनेशन असतील, डिस्टिंग्विश्ड क्वेशन असतील, डेरिव्हेशन असतील. फक्त 15च डेरिव्हेशन्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. तेही खूप सोपे-सोपे आहेत. मी तुम्हाला सांगू का? आणि हे तुम्ही जर 3 दिवसात फिनिश केलं, बघा मी काय म्हणतोय 3 दिवसात, तर त्याच्या रिव्हिजनला तुम्हाला अतिशय कमी वेळ लागेल. ओके. आणि मी तुमच्याकडून 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा रिव्हिजन करून घेणार आहे. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. काय सांगतो? 17 तारखेपर्यंत हे आपलं सगळं फिनिश होईल. आय-एम-पी क्वेशन्स. टोटल आय-एम-पी क्वेशन्स जास्त नसणार आहेत, खूप कमी असणार आहेत. मग 17 तारखेपर्यंत ते फिनिश होईल. 19 तारखेला मी सगळं रिवाईज करायला तुम्हाला लावणार आहे. 26 नोव्हेंबरला पुन्हा तुम्हाला ते रिवाईज करायचंय आणि 26 डिसेंबर म्हणजे ती आपली जी टेक्निक आहे ना, I-1-1-1 म्हणजे इमिडिएट रिव्हिजन आहे. आफ्टर 1 डे, आफ्टर 1 वीक आणि आफ्टर 1 मंथ 4 वेळा तुम्ही हे रिवाईज केल्यानंतर मला सांगा बोर्डच्या एक्झामला गरज सुद्धा लागणार नाही अभ्यास करण्याची. इतका परफेक्ट तुमचा अभ्यास होणार आहे. जर केला तर. जर केला तर हे लक्षात घ्या आणि का नाही करायचं आहे? मग काय करायचंय तुम्हाला? करावाच लागेल अभ्यास लक्षात घ्या. बरं मग आजच्या व्हिडिओमध्ये मला काय प्रोव्हाईड करतोय, की सगळे डिफरन्स जे आहेत ना डिस्टिंग्विशचे क्वेशन एकाच व्हिडिओत मी तुम्हाला ते प्रोव्हाईड करतोय लक्षात घ्या. आणि ते 10 क्वेशन्स आहेत फक्त. 6 क्वेशन्स आहेत. कोणते क्वेशन्स करायचे ते नीट बघा. पहिल्याच टॉपिकमध्ये त्यातले 3 प्रश्न तुम्हाला भेटतील. क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. पण मी थांबा. मी सांगतोय काय ते नीट ऐकायचंय. किती मार्काला हे येणार सांगतो. सीईटीत विचारतील विच ऑफ द फॉलोइंग इज अ अमॉर्फस सॉलिड. हां, आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे नुसतं डिस्टिंग्विश करायचं नाहीये. अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला आले पाहिजेत. क्रिस्टलाईनचे एक्झाम्पल्स आले पाहिजेत. क्रिस्टलाईनचं क्लासिफिकेशन पण करायचंय. होय. डिटेल करायचंय लक्षात घ्या. दुसरा क्वेशन आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट क्रिस्टल तिथे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत. शॉटकी डिफेक्ट प्रोनाउन्सिएशन थोडंसं कठीण आहे. फ्रेंकेल डिफेक्ट मग कुठं मास इन्क्रीज डिक्रीज होतंय, डेन्सिटी कुठे चेंज होते, चेंज होत नाही. पुन्हा असे काही सबस्टन्स आहेत का, की जे बोथ डिफेक्ट शो करतायत. पुन्हा डिफेक्ट म्हणलं की तुम्हाला सांगतो ब्रास कोणत्या टाइपचा डिफेक्ट असतो त्याच्यामध्ये. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी असते का चेक करा. सीईटी साठी सगळंच इम्पोर्टंट आहे. पण पहिलं बोर्डसाठी ना, मग तुम्हाला मी सांगू का ह्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत बरं का, लिहायची आहेत. आयसोथर्मल प्रोसेस, अडियाबॅटिक प्रोसेस. गंमत बघा. नीट लक्ष द्या. मी आता काय करतोय बघा, की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल अडियाबॅटिकचा प्रश्न तुम्ही केलाय. पण गंमत बघा, डियाबॅटिकमध्ये क्यूची व्हॅल्यू 0 असते. हीट आत एंटर पण होत नाही आणि बाहेर पण जात नाही. ओके. मग उरली काय रे, की डेल्टा यू म्हणजे कोण उरलं फक्त डब्ल्यू आणि इथं मी काय लिहिलं वाचा जे-डबल-ई. मग जे-ई मधला एक क्वेशन सांगतो. डेल्टा यू इज एवढंच क्वेशनमध्ये आहे. 2च शब्द. डेल्टा यू इज आणि करेक्ट ऑप्शन सांगू. अडियाबॅटिक वर्क. बघा ना, डेल्टा यू म्हणजे वर्क डन पण कधी? क्यूची व्हॅल्यू 0 असेल तर. क्यूची व्हॅल्यू 0 केव्हा असते? कोणत्या प्रोसेससाठी असते? डियाबेटिकसाठी. त्याच्यासाठी क्यू नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे ही सिस्टम थर्मली आयसोलेटेड असते. ही आयसोलेटेड नसते. कळालं का? ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी. अरे किती वेळा विचारलाय बोर्डमध्ये. मग कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. लॅन्थेनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स. ओके. ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन मधला एका चेक करा बघू. इथं मात्र जे क्वेशन्स आहेत ते जरा वेगळे आहेत बरं का. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल रिएक्शन्स लिहायचे हो, रिएक्शन्स. प्रायमरी अल्कोहलचं ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड, सेकंडरीचं झालं की कीटोन, टर्शरी इझिली ऑक्सिडाइज होत नाही. बरं अमाईनमध्ये हाइन्सबर्ग टेस्ट आहे डिस्टिंग्विशसाठी लक्षात घ्या. कार्बाइल अमाईन टेस्ट आहे. फक्त ती प्रायमरीला सेकंडरी टर्शरी पासून डिस्टिंग्विश करते लक्षात घ्या. 8च क्वेशन झाले. मी तर बोललो होतो 10 क्वेशन आहेत. आहेत की आहेत? सांगतो. अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये डिस्टिंग्विश आहे लक्षात घ्या. तिथं पण एक रिएक्शन आहे बरं का. आणि SN1, SN2 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या. SN1, SN2 डिस्टिंग्विश पण प्रश्न परीक्षेत येतो किंवा नुसतं SN1 विचारतील, SN2 विचारतील तेव्हा ह्यातले पॉइंट तुम्हाला उपयोगी पडतीलच ना, पडतीलच लक्षात घ्या. बरं मग आता सुरुवात झालेली आहे. हे केल्याशिवाय रेस्ट घ्यायचीच नाहीये. म्हणजे हे 10च्या 10 क्वेशनच्या नोट्स हवेत.
करायचंय काय नाही स्वतःच्या मनाला विचारा. 5 दिवस फिजिक्सला सुट्टी आहे, नंतर केमिस्ट्रीला 1च दिवस सुट्टी आहे. होणार नाही अभ्यास, जर आत्ता केला नाही तर. पुढचे 4 दिवस तुमचं लाईफ चेंज होणार आहे लक्षात घ्या. 17 तारखेपर्यंत मी तुम्हाला फुतवणारच आहे लक्षात घ्या. नंतर 19 आहे, 26 आहे, पुन्हा पुढच्या महिन्यातली 26 तारीख आहे. करावंच लागेल आणि ह्याच्यात आनंद मिळाला पाहिजे. मग नेक्स्ट मी तुम्हाला काय प्रोव्हाईड करू सांगा बघू? मला वाटतं केमिस्ट्री सगळे डेरिव्हेशन्स दिले पाहिजेत असं वाटतंय बरं का मला. देतो मी. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. मग डेरिव्हेशन्स देतो. लॉ कुठले-कुठले आहेत ते देतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून काय उरलं रे? डेफिनेशन्स देतो. बरोबर आहे. नेम रिएक्शन्स आहे सीरीज सेपरेट ती फॉलो करावी लागेल. वायवा सी-ई-टीसाठी उपयोगी पडणार आहे लक्षात घ्या. अजून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय प्रोव्हाईड करू केमिस्ट्रीमध्ये सांगू का? वायवामध्येच बरचसं कंप्लीट होतंय बरं का. मी त्यात लिगँड्स घेतलंय, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर घेतलंय. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर सुद्धा घेईन लक्षात घ्या. सगळ्यात इम्पोर्टंट की आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते पहिला करा. Instaवर फॉलो केलं नसेल तर ते पहिला करा लक्षात घ्या. त्याच्या लिंक पण मी देतोय. मग डिस्क्रिप्शन चेक करा बरं का. पण इम्पोर्टंट काय सगळं होऊ शकतं. आजचा पहिला दिवस आहे अभ्यासाचा समजा. ठीक आहे. तर हे कुठले टॉपिक आहे? मग मला कसं कळायचं हे कुठलं टॉपिक आहे? असं रडगाणं गाऊ नका. वाय ॲप्लिकेशन ओपन करा. त्याची उत्तरं आहेत सगळे तिथं. बरं आता रिसर्च करायचा वेळ राहिलाच नाही बाळांनो. एवढं डिटेलमध्ये कन्सेप्ट वाईज अभ्यास करायचा होता ना, तर पहिल्यापासून करायला पाहिजे होता. आता 2 महिने उरले. 2 महिने पण नाही, कमी वेळ उरलाय म्हणूया आपण. तुम्ही म्हणाल 3 महिने उरलेत. अरे शेवटच्या महिन्यात रिवाईज करायचे. हो, डिसेंबर एंड पासून जानेवारी सगळा रिव्हिजनमध्ये दिला तुम्ही, तर सगळं होणार आहे. मग 3-4 दिवसात तुमचं केमिस्ट्री मी 70 पैकी निदान 35 ते 40 मार्क पडतील एवढा अभ्यास करून घेणार आहे तुमचा. 35 ते 40. खूप आहेत ते. खूप आहेत लक्षात घ्या. पण थांबा ना, न्यूमेरिकल जमले पाहिजेत. ओके, रिएक्शन्स जमल्या पाहिजेत ऑर्गॅनिक. मग तुमचा टोटल स्कोर होणार आहे आणि ते आपण करणार आहे ना. मग हे सगळा कंटेंट एवढा चांगला मिळतोय. मग चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकं अशी आहेत मी बघतो व्ह्यूज होतायत, पण सबस्क्राईब करायलाच विसरतायत. सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. Insta पेजला फॉलो करा. ऑल द बेस्ट.